नमस्कार, मी मनीषा. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर थंडी बऱ्यापैकी संपली आहे आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली. तर उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी एकदम थंडगार आणि शरीराला पौष्टिक अशी आपण आज सोलकढी बनवणार आहोत. तर ही सोलकढी आपण कोकम आगळपासून बनवणार आहे. तर ही सोलकढी मी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते. तर सोलकढी बनवण्यासाठी इथं मी 2 नारळ फोडून घेतलेत आणि त्याचं जे आतलं ओलं खोबरं आहे ते काढून मी त्याचे या पद्धतीने काप बनवून घेतलेत. तर हे जे खोबऱ्याचे काप आहेत तर याला आपल्याला एकदा धुवून घ्यायचे आहेत, कारण किंवा काही कचरा याच्यात असला तर तो जर मिक्सरच्या भांड्यात गेला तर मिक्सरचं भांडं हे आपलं खराब होऊ शकतं. म्हणून अगोदर हे जे खोबरं आहे याला आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी हे जे खोबरं आहे हे मी इथं धुवून घेतलं आहे. तर आता इथं मी धुतलेलं खोबरं घेतले. त्याचबरोबर आता इथं एक मिक्सरचं मोठं भांडं घेतले. 3 मिरच्या इथं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर 2 लसणाच्या पाकळ्या मी यात घालून घेते. लसूण जास्त घालायचं नाही, नाहीतर आपली सोलकढी उग्र लागते. तर पाव चमचा ओवा पण मी याच्यात घालून घेतलाय. थोडीशी साखर याच्यात मी घालून घेते आणि त्याचबरोबर याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आपण जे खोबरं घेतलं होतं तर ओलं खोबरं तर ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी सगळं खोबरं हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आणि आता आपल्याला याच्यात पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. म्हणजेच ह्या खोबऱ्याचं आपल्याला दूध बनवून घ्यायचं आहे. तर म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून त्याला वाटून घेते. या पद्धतीने आता मी खोबरं मिक्सरला वाटून घेतलं आहे. इथं मी एक पातेलं घेतलंय आणि त्याला मी एक सुती कपडा बांधलाय. म्हणजे आपलं जे खोबऱ्याचं दूध आहे तर ते छान असं गाळून निघेल. तर आता यावर मी जे आपण खोबरं वाटून घेतलंय तर ते मी याच्यात घालून घेते. तर या पद्धतीने मी सगळं वाटण जो आपलं सुती कपडा आहे त्यावर घालून घेतलंय आणि या पद्धतीने आपल्याला हे जे खोबऱ्याचं दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर जर आपण सुती कपडा वापरला तर आपल्याला खोबऱ्याचं दूध काढण्यासाठी खूप इझी जातं. तर आता मी सगळं दूध काढून घेतलं आहे. पण हा जो खोबऱ्याचा चोथा उरला आहे याला आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी टाकून 2 ते 3 वेळेस सेम याच पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे. तर मी याच पद्धतीने 2 ते 3 वेळेस पाणी घालून हे वाटून घेतलं आणि याच पद्धतीने मी खोबऱ्याचं दूध काढून घेतलंय. तर इथं आपलं हे खोबऱ्याचं दूध काढून तयार झालंय. तर आता सोलकढी बनवण्यासाठी इथं मी कोकम आगळचा उपयोग केलाय. तर हे जे कोकम आगळ आहे तर हे स्पेशल सोलकढीसाठीच येतं आणि कुठल्याही मार्केटमध्ये हे इझी मिळतं. तर आता आपण जे खोबऱ्याचं दूध काढून घेतले त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी हे कोकम आगळ घालून घेते. तर या पद्धतीने मी हे जे कोकम आगळ आहे तर ते मी खोबऱ्याच्या दुधामध्ये घालून घेतले आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलंय. मिक्स केल्याबरोबर आपला जो सोलकढीचा कलर असतो तर तो आपल्या सोलकढीला आलाय आणि खूप छान अशी आपली इथं ही सोलकढी बनवून तयार झाली. अगदी झटपट तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ही पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपली ही सोलकढी बनवून तयार झाली. तर उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय म्हणून आपण ही सोलकढी पिऊ शकतो. तसंच नॉनव्हेज बरोबरही ही सोलकढी खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा,
कारण माझे रोज दुपारी 2 वाजता माझे डेली व्हिडिओ येतात. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.